अयोध्येतील गायक हेमंत ब्रिजवासी यांची भक्तिपूर्ण रामगीते, मनोहारी नृत्यातून उलगडणारे रामायणातील प्रसंग, कर्णमधुर शंखनाद, गंगा घाटावरील महाआरती या सगळ्याला उजवून टाकणारी विद्युत रोषणाई अन फटाक्यांची आतिषबाजी अशा नयनरम्य सोहळ्यातून प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठेचा आनंदोत्सव सोमवारी पाहायला मिळाला. शिवाजी माधवराव मानकर यांच्या पुढाकारातून फ्रेंड्स ऑफ बीजेपी तर्फे प्रभू श्रीराम महाआरती व आध्यात्मिक सांस्कृतिक कार्यक्रमाचे राजाराम पुलाजवळील महालक्ष्मी लॉन्समध्ये आयोजन केले होते. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष दीपक भाऊ मानकर, भारतीय जनता पक्षाचे शहर प्रवक्ते संदीप खर्डेकर, राष्ट्रवादीच्या सांस्कृतिक आघाडीच्या प्रमुख प्रिया बेर्डे, संयोजक शिवाजी माधवराव मानकर, ॲडव्होकेट मंदार जोशी, अमित जाधव, विजय आढाव, यश वालिया, ॲडव्होकेट नितीन साबळे, अभिजित देशपांडे, राज जैन, सूरज शर्मा आदी उपस्थित होते. शिवाजी माधवराव मानकर म्हणाले, अखंड हिंदुस्थानातील रामभक्तांचे श्रद्धास्थान असलेले प्रभू श्रीराम आज अयोध्येतील राम मंदिरात विराजमान झाले. या सोहळ्याने संपूर्ण देश राममय झाला आहे. ढोलताशा वादन, हेमंत ब्रिजवासी यांच्या मधुर आवाजातील रामगीते, जयपूर येथील नृत्य समूहाचे रामायणावरील विलोभनीय नृत्याविष्कार सादर झाले. शंखनाद, गंगा घाट आरती, धूपआरती आणि फटाक्यांच्या आतिषबाजीने हा आनंदोत्सव द्विगुणित झाला. या गोष्टीचा विचार करत असताना मी अधिक वेळ काय आपला घेणार नाही, कारण आपल्याला आरती पाहायची. म्हणजे गंगेच्या ठिकाणी जी मंडळी आरती करतात ती या ठिकाणी आरती करायला लागली, हे आपलं भाग्य आहे. आणि आज प्रभू रामचंद्राची हीच चरणी प्रार्थना करतो की या सर्वांच्या जीवनामध्ये सुख, शांती, समाधान भगवंताने सातत्यानं ठेवावं. आणि हिंदू धर्माविषयी असणारा जो आपला आदर आहे, भगवंताविषयी असणारी जी ओढ आहे ती कायम ठेवावी आणि भगवंताने त्याच्या चरणाशी आम्हाला लीन करून घ्यावं, हीच आज प्रभू रामचंद्राच्या चरणी आमची प्रार्थना आहे. एवढंच या ठिकाणी बोलतो. धन्यवाद. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. ते वातावरण होईल अशी अपेक्षा धरतो. शिवाजीराव मानकरांना खूप खूप शुभेच्छा. शिवाजीराव मानकरांनी जसं रामावरच्या प्रेमापोटी, श्रद्धेपोटी हे केलं आहे, तसंच आणखीन काही कशासाठी तरी केलेलं आहे. आणि त्या त्यांच्या मनातल्या इच्छा प्रभू रामचंद्र पूर्ण करू देत अशी अपेक्षा व्यक्त करून, अशी इच्छा व्यक्त करून माझं बोलणं सांगतो. आपल्या अयोध्येमध्ये जे मंदिराचं ओपनिंग झालेलं आहे त्या निमित्ताने इथं आपल्याला करायला मिळालं आहे. आणि ती मला प्रभू रामचंद्रांनी संधी दिली, त्याबद्दल मी प्रभू रामचंद्राचे पहिले आभार. आणि सर्व पुणेकर इथं जे आलेत, माझे बंधू भगिनी, मित्र परिवार, यांचे परत मी एकदा शतशः आभार मानतो. आणि दरवर्षी असा सोहळा व्हावा माझ्या हातून ही परमेश्वर चरणी प्रार्थना. प्रोग्राम दिले आहे, शंखनाद झालेला आहे, जयपूरचे जे डान्स आहे, म्हणजे रामाचं श्रीराम डान्स ग्रुप आहे, ते सर्व विविध कार्यक्रम झालेले आहेत. दादांचा आशीर्वाद पहिल्यापासून आहे, मला पूर्ण बीजेपीचा आशीर्वाद आहे. थँक्यू. आता दादांना असं वाटतं की मी खासदारकीसाठी ही तयारी केली आहे, ते सत्य आहे. दादा प्रभू रामचंद्र ठरवते.